दरवर्षी काढतो त्याच्या डबल उत्पन्न आहे. तुम्ही खुश आहात ना? एकदम खुश आहे आणि इथनं पुढे कायमस्वरूपी वापरेन मी आता. ओके ओके. एवढंच राहिले. नमस्कार, मी लक्ष्मण ओबाळे, ओम ॲग्रो, काढतात पैवटर रोड, शांतीनगर. आता हळदीच्या प्लॉटवरती आहे आपण. प्रीतम दंदाडे आपले शेतकरी आहेत. हे 7 गुंठे क्षेत्र आहे त्यांचं. हे साधारण बघू शकता. पाचच बेड तुम्हाला दिसतील माझ्या मागं. पण 7 गुंठे क्षेत्रामध्ये साधारण ट्रॉली फुल्ल भरलेली आहे. अजून खांदणी चालूच आहे. पैवटर रोडला शांतीनगरमध्ये माझं शॉप आहे. मोबाईल नंबर 9834905689. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. प्रीतम सुनील दमदाडे, गाव फुलेनगर, शाहबाग. मोबाईल नंबर सांगा. 8623 80 96 80. बरं, आपण हे हळदीसाठी जे शेड्यूल वापरलं ते ऑर्गॅनिकमध्ये कुठल्या कंपनीचं वापरलं? कृषी मादन KDM कंपनीचे. KDM कंपनीचं. तुम्ही रासायनिक म्हणजे ह्याच्या अगोदर करत होता? दरवर्षी रासायनिकच होतं. यंदा रासायनिक प्लस KDM कृषी मादनची खतं वापरली. अच्छा, कसं काय वाटलं तुझं? एक नंबर, छान आहे. दरवर्षी काढतो त्याच्या डबल उत्पन्न आहे. तुम्ही खुश आहात ना? एकदम खुश आहे आणि इथनं पुढे कायमस्वरूपी वापरेन मी आता. ओके ओके. मालाची साईज वगैरे छान आली छान आहे. छान. फूट पण भरपूर आहे. शेंग पण चांगली लागली. पहिलंच वर्ष हे, एवढं काय माहीत नव्हतं. आता पण पुढच्या वेळेस एकदम व्यवस्थित तुमचा फॉलोअप घेऊन एक नंबर करू आपण. आम्ही पण 100% सहकारी होईल. ठीक आहे. तुम्ही खुश तर आम्ही खुश. हो हो. आता तुम्ही दर वेळेला म्हणला त्यापेक्षा कितीनं फरक वाटते आहेत? नाही फरक डबल. आपण दरवर्षी रासायनिक खतावर टाकतो का नाही लक्ष्मण शेठ, हां हां त्यात तुमचं एक ड्रिंचिंग हां पहिलं सुरुवातीचं तिथं लय जोरात आहे. कुठलं सॉईल. हे कृषी मादांबद्दल काय म्हणाल प्रीतम शेठ? नाही, चांगलं आहे, चांगलं आहे. आपण दरवर्षी वापरणार आहोत. 100%. हा, पहिल्यापासूनच वापरणार. तुम्ही 100% जर रेग्युलर असं वावर आता पुढच्या शेड्यूलला जर वापरलं ना तर चॅलेंज आहे. मी तुम्हाला चॅलेंज घेऊन सांगतो. आता ह्याच्यापेक्षा मला चांगला उत्कृष्ट काढून देणार पुढच्या वर्षी आत्ता आहे त्यापेक्षा. बिनकड काय नाही, प्युअर काळवड वावर. ओके, मग चॅलेंज आहे. मग चॅलेंज घेऊन करतो. मग व्हिडिओ कॉल होता काय? बसा. व्हिडिओ कॉल केला मग कशी? तो चालू होता एक. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. प्रीतम सुनील दमदाडे, गाव फुलेनगर, शाहबाग. मोबाईल नंबर सांगा. 8623 80 96 80. बरं, आपण हे हळदीसाठी जे शेड्यूल वापरलं ते ऑर्गॅनिकमध्ये कुठल्या कंपनीचं वापरलं? कृषी मादन KDM कंपनीचे. KDM कंपनीचं. तुम्ही रासायनिक म्हणजे ह्याच्या अगोदर करत होता? दरवर्षी रासायनिकच होतं. यंदा रासायनिक प्लस KDM कृषी मादनची खतं वापरली. अच्छा, कसं काय वाटलं तुझं? एक नंबर, छान आहे. दरवर्षी काढतो त्याच्या डबल उत्पन्न आहे. तुम्ही खुश आहात ना? एकदम खुश आहे आणि इथनं पुढे कायमस्वरूपी वापरेन मी आता. ओके ओके. मालाची साईज वगैरे छान आली छान आहे. छान. फूट पण भरपूर आहे. शेंग पण चांगली लागली. पहिलंच वर्ष हे, एवढं काय माहीत नव्हतं. आता पण पुढच्या वेळेस एकदम व्यवस्थित तुमचा फॉलोअप घेऊन एक नंबर करू आपण. आम्ही पण 100% सहकारी होईल. ठीक आहे. तुम्ही खुश तर आम्ही खुश. हो हो. हमारा काही फोटो काढ रे काय करतो नाही भेज नाही Instagram फरक
एकदम थांबा. तुम्ही शेती करता, पण तुमच्या शेतीतला सगळ्यात मोठा व्यवहार तुम्हाला माहीतच नाही, आणि तो व्यवहार होतो मातीखाली. मित्रांनो, तुमचं झाड दररोज 50% हो 50% कमाई एका गुप्त बाजारात उधळतं. तुम्हाला वाटतं मी एक्झॅजरेशन करतोय? नाही. झाड प्रकाश संश्लेषणातून जे कार्बन बनवतं त्याचा मोठा हिस्सा ते मुळांतून मातीमध्ये सोडतं, आणि इथेच सुरू होतो काळा बाजार. प्रश्न असा आहे, का? झाड असं का करेल? झाड वेडं आहे का, की झाडाला याचा फायदा मिळतोय? आज आपण हेच उघड करणार आहोत. स्क्रीनवर एक शब्द लक्षात ठेवा, रायझोस्फिअर. मुळांच्या भोवतीचा फक्त 1 ते 2 मिलीमीटर भाग, एवढासा भाग, पण इथे चालतो शेतीचा रिअल गेम. तुम्हाला वाटतं माती म्हणजे फक्त आधार? नाही. माती म्हणजे एक जिवंत बायोकेमिकल मशीन. आता चलन काय? झाड जे सोडतं त्या साखरेचे आणि प्रथिनांचे स्त्राव. विज्ञानात नाव एक्झ्युडेट्स. सोप्या भाषेत हे म्हणजे सूक्ष्मजीवांसाठी नोटा. झाड म्हणतं, हे घ्या कार्बन, आता मला फॉस्फरस द्या, नायट्रोजन द्या आणि पाणी द्या. हा व्यवहार इतका मोठा आहे की तुमचं पीक त्यावर चालतं. आता या बाजारातले व्यापारी कोण? 3 मुख्य प्लेयर. पहिला, फायदेशीर बॅक्टेरिया. हे मुळांभोवती बायोफिल्म बनवतात, म्हणजे सुरक्षा कवच. दुसरा, मायकोरायझा बुरशी. ही बुरशी म्हणजे झाडाचा एक्सटेंडेड नेटवर्क. जिथे मुळं पोचत नाहीत तिथून पाणी आणि खनिजे आणते. तिसरा, प्रोटोझोआ. हे बॅक्टेरियांना खातात आणि झाडाला मिळतं रेडी टू ईट अमोनियम, म्हणजे निसर्गात खत तयार होतं तुमच्या डोळ्यांसमोर पण दिसत नाही. आता फायदे आहे का? पहिला, रोगांना जागा नाही. गर्दीच्या बाजारात चोराला जागा मिळत नाही, तसं इथे रोगजंतूंना मिळत नाही. दुसरा, पाणी धरून ठेवण्याची ताकद वाढते, कारण बुरशी ग्लुओमॅलिन नावाचा डिंक सोडते आणि माती दाणेदार बनते. पण आता येतो धक्का. आपण काय करतो? भरमसाठ रासायनिक खतं. आणि रासायनिक खतं म्हणजे क्षार, सॉल्ट्स. हे क्षार सूक्ष्मजीवांच्या शरीरातून पाणी खेचतात आणि ते मरतात. मग काय होतं? झाड स्त्राव सोडणं कमी करतं आणि बाजार बंद. शेवटी जमीन निर्जीव. म्हणून मित्रांनो, आता निवड तुमची आहे. तुम्ही फक्त ग्राहक राहणार की जाणकार मृदा व्यवस्थापक बनणार? रायझोस्फिअर जिवंत ठेवा आणि पीक आपोआप जोमाने येईल. ही माहिती उपयोगाची वाटली तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा अदृश्य बाजार पुन्हा जिवंत करायचाय का? सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.